हे जे तुम्ही पाहताय ह्याला बोलतात देवाचा पाय. हा देवाचा पाय आहे. विरत जाताना मध्ये लागतो आपल्याला. आणि आम्ही खूप जास्त चौकशी केल्याच्या नंतर कन्फर्मेशन घेतले की हा देवाचा पाय इथेच. आम्हाला माहिती नव्हता कुठे आहे तो. हे आला त्याला काय बोलतात महिषासूर. चक्रीवादळ नाही महिषासूर बोलतात त्याला. तो महिषासूर आला आणि मी समजलं की देवाने सांगितलं की तो रस्ता तिथून नाही आहे, रस्ता इकडून आहे. मग आता आम्ही या रस्त्याने निघालो. नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय वीर या गावामध्ये. तसंच आमचा प्लॅनिंग होता रस्त्याने चालत जाणार आता पेडंबे टू वीर, कारण विहिरीत आज पूजा आहे आमच्या मावशीकडे. सो मग आम्ही म्हटलं चला आता ही ॲडव्हेंचर करण्याची जी खाज आमच्यात आली आहे तर ती काय अशी लवकर मिटण्यातली नाही आहे. तर मग सगळ्यांनी असा विचार केला की चला चालत जाऊया. तर आपली कालच्याच मागच्या ब्लॉगमधली जी गँग होती आपली, समर्थ, आदित्य, तिकडे खाली सार्थक, आर्यन, तिकडे मी, इकडे ओमकार, तिकडे आदर्श आणि आमचा एक नवीन मेंबर जुळला आहे तो म्हणजे माझा भाचा साऊ, गवतडेवाडीचे किंग, गवतडेवाडीचे कलाकार, डान्सर आणि त्रिशक्ती कला पथकाचे उभरते तारे साई. तर आम्ही सर्व असे निघालो आहे. तर बघूया त्या प्रवासात काय काय होतं आहे आणि आपल्याला काय काय बघायला भेटतंय. तोपर्यंत लाईक करा, लाईक. तर आम्ही इथे आता अर्ध्यापर्यंत आलो आहे. आता इथून तिकडे वरती हे एवढं अंतर आम्हाला कापायचं आहे. सगळ्यांची अवस्था बघा आताच. आणि तिकडे थोडंसं रानात चालून दम लागल्यामुळे करवंद काढतायत. थोडी आम्हाला पण आणणार एकदम खायला जरा. तर मित्रांनो आपण चालत आता म्हणजे जवळपास आम्ही थांबत निघालो. म्हणजे खूप स्टॉप घेतले तरी पण आम्ही एक 15-20 मिनिटात धारावरती पोचलो. आणि इथे आल्याच्यानंतर जो सुखद अनुभव आहे ना, जो थंडगार वारा सुटला आहे ना, आ हा 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 हा. ह्याच्या पुढची वाट आम्हाला माहिती नाही. म्हणजे माहिती आहे वाट, बट ती कोणी कधी गेलं नाही आता भरपूर वर्ष तिथून. आणि आम्ही फक्त अंदाजावरती जाणार आहोत. तसा आमचा गाईड मुंबईला बसला आहे अमित मते. आम्हाला काही चुकलं तर आम्ही त्याला सारखा फोन करतो आहे कुठली वाट आहे काय, आणि तो आम्हाला तिकडनी सांगतो आहे. सो थँक्यू अमित मते. आणि बाकी आम्ही सर्वजण तिथं बसलो शांतपैकी निवांत. आणि सगळ्यांची अवस्था बघताय. हा छोटा मुलगा तुम्ही बघताय. कितीला आहेस तू? 5वीला आहे तो म्हणतोय, पण तो दिसायला छोटा आहे. बट तो त्याची हिंमतीला त्याच्या दाद दिली पाहिजे. हा पण छोटाच आहे बट तो येतोय. एवढा चाललाय उन्हात. आणि ऊनचं बाबा एवढं टेम्परेचर एवढं हाय आहे ना, 30+ ऊन आहे. आणि तरी पण या उन्हात पोरं ॲडव्हेंचर करतात. कारण काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मुंबईला करायला भेटणार नाहीत. आणि पुढल्या वर्षी या गोष्टी करायला भेटतील का नाही हे पण माहिती नाही. कारण पुढल्या वर्षीपर्यंत आता तुम्ही बघताय झाडं हळूहळू गायब व्हायला लागलेत जंगलातून कडक उन्हामुळे. त्याच्यामुळे एक वेळ अशी येईल की इथं वरती पाय ठेवणं सुद्धा मुश्किल आहे. आता इथे तुम्ही पाहताय हे जे आंब्याचं झाड वगैरे ह्याच्यामुळे सावली आहे इथे. आणि इथे हवा आहे बघा साईडला सुद्धा. पण पावसाळ्यात तिकडे मजा असते. पावसाळ्यात आता आम्ही कातला. आणि इथून पालखी जातात. इथून खाली पालखी उतरते. इथून खाली पालखी उतरते आणि पालखी इकडून येते. इकडून पाठवून पालखी येते आणि ते इकडे उतरते खाली पालखी. आता हा खालचा नजारा. ही आहे इकडे खाली गड नदी. आणि हे तुम्हाला तिकडे दिसतं हे आहे पेडंबे गावचं ग्रामदैवत चंडिका मानाईचं मंदिर. आता आम्ही आता या वाट्याने इथे आलो. आणि इथे येऊन 2 वाट्या फुटल्या. एक इकडे जाते एक इकडे जाते. तर आम्ही इकडे सरळ खाली गेलो आणि मग तिथे जाऊन थांबलो. मला असं वाटलं की आपण कुठेतरी चुकतोय. तर तिथे जाऊन थोड्या वेळ थांबलो. आणि म्हटलं कोणाला तरी फोन लावूया. परंतु फोन करण्यासाठी कोणालाच नेटवर्क नाही येते. आणि मग तिथेच आम्ही थांबलो होतो. आणि विचार करतो तेवढा 5 मिनिट विचार करतो तेवढा तिथे हे आला. त्याला काय बोलतात महिषासूर. चक्रीवादळ नाही महिषासूर बोलतात त्याला. तो महिषासूर आला आणि मी समजलं की देवाने सांगितलं की तो रस्ता तिथून नाही आहे, रस्ता इकडून आहे. मग आता आम्ही या रस्त्याने निघालो. तुम्हाला जर रानात फिरायचं असेल तर अशा छोट्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण अशा छोट्या गोष्टी तुम्हाला रानामध्ये वाचवतात. निसर्ग तुम्हाला ही सतत मदत करत असतो. फक्त आपला पाहण्याचा दृष्टिकोन पाहिजे निसर्गाकडे, बस बाकी काही नाही. चला बघूया आता या वाटेने जाऊया. चालू त्या वाटेने बघू कुठपर्यंत पोहोचतो आपण. तुम्हाला म्हटलं की रस्ता खरंच आम्ही चुकलो होतो आणि देवाने आम्हाला वाट दाखवली. ही आहे, हिला म्हणतात शिडी. हे वरती चढायचं, वर उभे आहेत ते 3. ही आहे शिडी. याला शिडी म्हणतात. शिडी म्हणजे असं कातळ रूपी असं शिडीसारखं असं तयार झालेलं आहे. त्यामुळे याला शिडी बोलतात. आता हा रस्ता खरा आहे विरत जाण्याचा. आणि आम्ही मगाशी कुठेतरी तिथं होतो, भलतीकडेच आम्हाला समर्थन येत होतं खाली. तर नशीब मी वेळेप्रसंगी त्याला थांबवलं. कारण मला वाटलं होतं कुठेतरी चुकतोय आपण. कारण रानात जंगलात फिरायचं म्हटलं
तर सगळ्यात आधी आपण हे ठरवायला पाहिजे की आपल्याला कुठल्या दिशेने जायचं आहे. आता आम्हाला ज्या दिशेला जायचं आहे, ज्या गावात जायचं आहे ते गाव आहे या कोपऱ्याला. मग तो विचार करून डोक्यात चालायचा की गाव जर या कोपऱ्याला आहे तर या रस्त्याने सरळ आपल्याला त्या दिशेने जावं पाहिजे, बस बाकी काय नाही. तर ही जी आता तुम्ही इकडनी ह्या पेडांब्याकडे आम्ही सरळ चालत आलो आणि इकडे चालू वीर गावात. शिर्डी चढल्याच्यानंतर त्यानंतर 2 वाटा लागतात. आता पेडांब्याकडून आलो आपण सरळ चालत तर डाव्या हाताला ही वाट जाते वरटकरवाडी, म्हणजे पेडांबे वरटकरवाडी, आणि उजव्या हाताला ही वाट जाते घागोलीमध्ये. आता मला कन्फर्म माहिती नाही, बट ही मुलं बोलतात की हां तीच वाट आहे म्हणून, हा ना. मध्ये घागवलीत भेटली असती, बरोबर. तर मला वाटलंच की आपण कुठेतरी चुकतोय म्हणून. बरं. चला पुढचा प्रवास बघूया. तर नमस्कार मंडळी, ज्या कारणासाठी आम्ही या साड्यावरती आलो भर उन्हातून ते तुम्हाला आता फायनली दाखवतो. ते म्हणजे हे देवाचे पाय. तर हे देवाचे पाय आहेत वीरगाव आणि पेडांबे यांच्या सीमेवरती आहेत. आता जेवढं मला माहिती आहे, म्हणजे एकदम पूर्ण माहिती नाही 100%, पण जेवढं मला माहिती आहे तर असं म्हटलं जातं की वीरातले देव आणि पेडांब्यातले देव हे सीमेसाठी भांडत होते की तुम्हाला जास्त सीमा, आम्हाला एवढी सीमा, असं त्याच्यावर भांडत होते. तर त्यावेळेस एका देवाने इथे पाय रोवले आणि तिथे ती सीमा तयार झाली. तर हे आहेत देवीचे पाय, आपण याला म्हणतो देवाचे पाय, देवीचे पाय. पण हे खूप इतिहास म्हणजे पुरातन काळापासून इथेच आहेत. आणि इथे तुम्ही स्पष्टपणे तुम्ही पाहू शकता, म्हणजे पेडांब्यातून वीरेकडे जाताना त्या सीमेवरती तुम्हाला हे पाय दिसतील. ही एक पुरातन वस्तू आहे. सो फायनली रस्ता शोधत का होईना आता आम्ही म्हणजे वीरगावच्या जवळपास आलो आहे, ते पाहू शकता. आणि वरतून येण्याचं कारण म्हणजे एकमेव कारण होतं की वरती जो वारा सुटतो ना, मस्तपैकी एकदम भारी वारा सुटतो, भारी म्हणजे एकदम शांत वारा सुटतो, असं म्हणजे थंडगार वारा सुटतो. शांत वारा नाही, थंडगार वारा वाटतो. एवढं ऊन आहे बट वारा पण तेवढाच आहे जबरदस्त आणि मस्त वाटते निवांत. बट रस्त्याने चालत गेलो असतो ना तर ते वरून ऊन, खाली डांबर पण रस्ता तापलेला असता आणि ती मजा नसते आली. आता हे देवाचे पाय वगैरे बघायला भेटले, बाकीचे इतर गोष्टी बघायला भेटल्या, या सर्व गोष्टी बघायला भेटल्या नसता. आता आम्ही विचार करतो की मॉर्निंगला सुद्धा आम्ही सकाळी चालत जाऊ खालून. कदाचित तो मॉर्निंगचा सुद्धा निघायचा जो ब्लॉग आहे तो सुद्धा कदाचित ह्याच्यामध्ये ॲड होईल असं वाटतंय, किंवा त्याचा दुसरा ब्लॉग म्हणेल. बट प्रेम देत राहा, ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या ओपी गँगच्या मेंबर्सला पण इंस्टावरती फॉलो करा. त्यांच्या इंस्टा आय डी मी सगळ्यांचा टाकतो, हे सगळेजण त्यांच्या सर्वांच्या इंस्टा आय डी असेल तर टाकतो. सर्वांना फॉलो करा. असं नवीन कंटेंट आम्ही जेव्हा भेटू तेव्हा तुमच्यासाठी घेऊन येऊ. आता मी गँग पकडले, माझी ओपी गँग, आणि ह्यांच्यासोबत आता पुढे आपण कंटेंट बनवूया. मला एक झाड भेटलं इथे कुठलं तरी, हे काय मला माहिती नाही, बट जर तुम्हाला कोणाला माहिती असेल की हे फळ कसलं आहे, झाड कसलं आहे, तर नक्की आम्हाला कळवा. बघा याचा उन्हातून तुम्हाला दिसत नसेल, बट हे फळ काय आहे, झाड काय आहे ते हे आम्हाला नक्की कळवा कमेंटमध्ये की हे तुमच्याकडे यांना काय म्हणतात ते. आम्ही आता आलो वीराच्या धारावरती. हे जे आंबे दिसतात इथून असं सेम उतरायला आहे खाली, आणि इथून आता आम्ही उतरलो की पोचणार वीर गावामध्ये, जिथे आहे आज पूजा आणि नमन. आणि आम्ही आज खास आलो आहे नमनासाठी. खालचं तुम्ही वातावरण बघताय किती मस्त वातावरण आहे. उतरून झालं फायनली, इथे सर्वजण पोचलेले आहेत. फायनली फत्ते शिकस्त झालेली आहे असं म्हणणार नाही, कारण अजून आम्हाला घरी पोचायचं. ज्यावेळेस घरात पोचू त्यावेळेस आम्ही म्हणू की फत्ते शिकस्त. तर आता आम्ही चुकलो इथं रस्ता, आणि आम्ही कुठून पण रस्ता शोधत काढत या जंगलातनी चाललो आहे. म्हणजे आम्ही भलतीकडे कुठे चाललो आहे. नाही पण मला आता समर्थावर कॉन्फिडन्स आहे. मला आता समर्थने मागाशी चुकलं, पण समर्थ मला आता वाटतं नेल कुठेतरी जाता आपण मेले नसो, कोणाच्या तरी घरा बेला असो, प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जा असो, भरोसा नसतो. मेले इथं कोणी येत पण नाही, मेले डुकरा विकरा येतील कुठं जो लावाल जो. आणि त्याच्यानंतर विरत पोचल्यावरती आम्हाला इथे आपले मिलिंद भाऊ भेटले. मग त्यांना थोडीशी हेल्प केली पूजा बांधायला, कारण वीरकरांना सुवेर होता त्याच्यामुळे त्याने हात लावू शकत नव्हते. सो मस्तपैकी आम्ही पूजा फटाफट बांधलेली आणि त्याच्यानंतर कलश चढवला लागली. आणि मग नमन बघता आमची पूर्ण गँग झोपली मस्तपैकी गवळण झाल्याच्या नंतर. आणि मग काय नाही, हा व्लॉग इथेच संपतो. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. शेअर पण करा, लाईक कंपल्सरी करा.